नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कौटिल्य आय एस अकॅडमीमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण वनस्पती हे हा टॉपिक चालू केलेला होता. वनस्पती किंवा झाडे-झुडपे आपण जे म्हणाल ते म्हणाल. बरोबर. आपलं जे लेक्चर आहे ते प्रॉपर 4 ते 5 पार्टमध्ये लेक्चर होणार आहे. तुम्हाला डिस्क्रिप्टिव्हला व्यवस्थित लिहिता यायला पाहिजे आणि पैकीच्या पैकी मार्क पडायला पाहिजे. प्रिलियमला पण पैकीच्या पैकी आलं पाहिजे. म्हणजे यू-पी-एस-सी राज्यसेवा नवीन पॅटर्ननुसार 2025चा जो पॅटर्न आहे त्यानुसार आपली बॅच चालू आहे. मग आता आपण बघू वन्यजीव हे बघू. आता वन्यजीव बघताना बघा, भारतातील वन्यजीव हा एक महान नैसर्गिक वारसा आहे, असे वाक्य टाकायचे आहे. असा अंदाज आहे की पृथ्वीवर सर्व ज्ञात वनस्पती आणि प्राण्यांच्या प्रजातीपैकी सुमारे 4 ते 5% प्रजाती कुठे आढळतात? भारतामध्ये आढळतात. आपण हॉटस्पॉट जे आहे ते एन्व्हायर्नमेंटमध्ये ते बघणार आहे. एन्व्हायर्नमेंट पण मी तुम्हाला घेणारच आहे. तुमचं एन्व्हायर्नमेंट प्रॉपर एन्व्हायर्नमेंट घेईल. बघा, सजीवांच्या या उल्लेखनीय विविधतेचे मुख्य कारण म्हणजे परिसंस्थेची प्रचंड विविधता, जी या देशाने युगानुयुगात जतन केलेली आहे आणि समर्पित केलेली आहे. गेल्या काही वर्षांमध्ये मानवी क्रियाकलापांमुळे त्यांचे अधिवास विस्कळीत झाले आहे आणि परिणामी त्यांची संख्या लक्षणीयरित्या काय झालेली आहे? कमी झालेली आहे. बघा, वन्यजीवांची संख्या बऱ्यापैकी कमी झाली आहे. कारण का? कारण परिणामी त्यांची संख्या लक्षणीयरित्या कमी झालेली आहे. कारण मानवी क्रियाकलापांमुळे म्हणजे मानवाने भरपूर जागांवर काय केलेलं आहे? हस्तक्षेप केलेला आहे. हे एक कारण आहे. मित्रांनो, लक्षात ठेवायचं आहे. हं. अशा काही प्रजाती आहे ज्या नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. आता का आहे, कसं आहे? डिस्क्रिप्टिव्हमध्ये कधी विचारलं वन्यजीवांच्या ऱ्हासाची कारणे. काही महत्त्वाची कारणे खालीलप्रमाणे आहेत किंवा वन्यजीवांच्या ऱ्हासाची कारणे स्पष्ट करा, असा तुम्हाला प्रश्न विचारू शकतील. त्यामुळे जे माहिती मी प्रॉपर लिहिलेली आहे अशीच्या अशी लिहिली तरी पण चालेल. आता ऱ्हासाची कारणे काय? वन्यजीव ऱ्हासाची कारणे. पहिलं कारण बघा, औद्योगिक आणि तांत्रिक प्रगतीमुळे वनस्पतीच्या वापरांमध्ये झपाट्याने वाढ झालेली आहे. कशामुळे? औद्योगिक आणि तांत्रिक प्रगतीमुळे वनस्पतीच्या वापरांमध्ये झपाट्याने वाढ झालेली आहे. शेती, मानवी वस्ती, रस्ते, खाणकाम, जलाशय इत्यादीसाठी अधिकाधिक जमीन साफ करण्यात आलेली आहे. तुम्हाला माहिती आहे, शेतीसाठी जमीन साफ केली जाते, रस्त्यांसाठी जमीनच साफ केली जाते. खाणकाम करतात त्यावेळेस किंवा मोठमोठे धरणे बनतात त्यावेळेस जमीनच साफ करतात. त्यामुळे काय होतं? झाडे तोडली जातात आणि ही झाडे तोडले की तिथले वनस्पती तर नष्ट तर होतात, परंतु तिथले वन्यजीव सुद्धा प्रॉब्लेम होतो. हे कारणे ऱ्हासाची कारणे आहे. बघा, स्थानिक लोकांनी चारा आणि इंधनाचे लाकूड तोडल्यामुळे लहान लाकूड काढून टाकल्यामुळे जंगलांवर दबाव वाढला आहे. समजलं का? जे स्थानिक लोक आहे, कारण का? त्यांच्याकडे इंधनाचं साधन उपलब्धच नसतं आणि जे उपलब्ध आहे ते काय आहे? वनस्पती म्हणजे वन्यजीव म्हणजे लाकडे हे आहे त्यांच्यापर्यंत. म्हणून हे लाकूड तोड कमी होण्यासाठी गव्हर्नमेंटने LPG ही योजना राबवली आणि ते फ्रीमध्ये सिलेंडर वाटलेले होते पहिल्यांदा, असं होतं. आणि गॅससुद्धा फ्रीमध्ये उज्ज्वला योजनेअंतर्गत गॅस फ्रीमध्ये देण्यात आलेला होता. परंतु पाहिजे तितकी योजना यशस्वी झाली नाही. शहरी भागामध्ये, ग्रामीण भागामध्ये बऱ्यापैकी यशस्वी झाली. परंतु जे गडचिरोलीसारखे, चंद्रपूरसारखे, अरुणाचल प्रदेशसारखे जे प्रदेश आहे त्यामध्ये, कारण त्यांनी तर दिले, सिलेंडर तर दिले, परंतु ते सिलेंडर भरण्यासाठी जे पैसे लागतील ते पैसे पुरेपूर होत होते का? नाही. तितके पैसे पुरेपूर होत नव्हते आणि त्यांना सिलेंडरपेक्षा म्हणजे चुलीवर स्वयंपाक करणे हे चांगले वाटत होते. असं पण एक कारण होतं. बघा, पाळीव गुरांच्या चराईमुळे वन्यजीव आणि त्यांच्या अधिवासांवर प्रतिकूल परिणाम झालेला आहे. लक्षात ठेवायचं आहे. पाळीव प्राणी आपण ज्यावेळेस वनांमध्ये घेऊन जातो त्यावेळेस अधिवासांवर सुद्धा प्रतिकूल परिणाम होतो. आणि उच्चभ्रू लोकांनी शिकार हा एक खेळ आता कमी झालेला आहे. शिकार हा खेळ, पहिले शिकार हा खेळ म्हणजे साहसीचा खेळ म्हणून गणला जात होता. त्यामुळे शिकार करणे हे चांगलं वाटत होतं. एक खेळ म्हणून स्वीकारला आणि एकाच शिकारात शेकडो वन्य प्राणी मारले गेले. आता व्यावसायिक शिकार मोठ्या प्रमाणावर होत आहे. यासाठी पण कारण वन्यजीवांच्या
पासून वेगवेगळे औषधे बनवले जातात. म्हणजे एक शिंगी गेंडा आहे. गेंड्याच्या शेंगामध्ये औषध आहे, बरोबर? ते औषध बनवलं जातं. अजून कस्तुरी हरण आहे का, तर ते कस्तुरी काढण्यासाठी ते हरण मारलं जातं. असे भरपूर प्राणी आहे, की त्यांना मारले जाते. शिकार मोठ्या प्रमाणावर म्हणून ते शिकार कशी झालेली आहे, व्यावसायिक शिकार. हत्तीचे दात आहे, हत्ती दातांची तस्करी केली जाते. तुम्हाला माहिती आहे. आणि हे एक सुद्धा कारण आहे. जंगलातील आगीच्या घटना वारंवार जंगलांना आगी लागत असतात. त्यामुळे आग लागल्यामुळे सुद्धा काय होते, ऱ्हास होतो. वनस्पतींचा ऱ्हास होतो आणि वन्यजीव व प्राण्यांचा सुद्धा ऱ्हास होतो. म्हणजे तुम्हाला प्रश्न विचारला, वन्यजीवाच्या ऱ्हासाची महत्त्वाची कारणे स्पष्ट करा. तर अशी कारणे सांगायची आहे. मित्रांनो, पुढे बघा. भारतातील प्रतिष्ठित वन्यजीव. आता कसे भारतामध्ये वन्यजीव आणि प्राणी कशा पद्धतीने आहे ते बघू. बघा, देशात सुमारे 90,000 प्राण्यांच्या प्रजाती आहे. किती प्रजाती आहे? 90,000. आणि पक्ष्यांच्या प्रजाती बघा, 2,000 प्रजाती आहे. जे जगातील एकूण वन्यजीवांपैकी 13% काय आहे? पक्षी आणि प्राणी आहे. माशाच्या प्रजाती बघा, इतक्या माशाच्या प्रजाती आहे. 2,546 माशाच्या प्रजाती आहे. ज्या जगाच्या एकूण साठ्याच्या सुमारे 12% इतके आहे. हे जगातील उभयचर सरपटणारे प्राणी असो किंवा सस्तन प्राणी असो, 6 ते 8% देखील हे सामायिक आढळते, भारतामध्ये आढळते. भारतातील बायसन म्हणजे जंगली बैल, नीलगाय म्हणजे निळा बैल, चौशिंगा 4 शिंगे असलेला काळवीट आणि हरणांच्या विविध प्रजाती भारतात आढळतात आणि इतर काही प्राणी सुद्धा भारतामध्ये आढळत असतात. तुम्ही कधी बघितलं तर बायसनसाठी प्रॉपर अभयारण्ये, निलगायसाठी प्रॉपर अभयारण्ये, निलगायला वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळे, कुठे निळा बैल म्हणतात, कुठे निलगाय म्हणतात, कुठे रोही या नावाने सुद्धा हे ओळखले जातात, निलगाय. बरोबर. म्हणून ह्या प्राण्यांची संख्या कमी होत, जंगलांची संख्या कमी होत असल्यामुळे शेतीवर जास्त प्रभाव पडलेला आहे. म्हणजे मग जंगलामध्ये चरायलाच काही नसेल तर ते काय करतात? शेतांमध्ये येतात, असं आहे. वाघ आणि सिंह या दोन्ही असलेल्या भारत हा जगातील एकमेव देश आहे. तुम्हाला माहिती आहे, आज जवळ-जवळ 54 ते 55 व्याघ्र प्रकल्प भारतात आहे आणि सिंह सुद्धा गीरचं अभयारण्य असो किंवा इतर ठिकाणी सुद्धा सिंह भारतात मोठ्या प्रमाणावर आढळतात. असा भारतामध्ये हा देश आहे. गीर हे वन आशियाई सिंहांचे शेवटचे असलेले निवासस्थान उरलेले आहे. भरपूर सिंह आढळतात. नद्या, तलाव, किनारपट्टीच्या भागात कासव, मगरी, घारियाल हे प्राणी आढळतात. तुम्हाला माहिती आहे, ओडिशाच्या पट्टी असो किंवा महाराष्ट्राची तारकर्लीची किनारपट्टी असो, या भागामध्ये कासव, घारियाल हे आढळत असतात. मगरी सुद्धा आढळत असतात. साठी सुद्धा आपण अभयारण्य ठेवलेलं आहे. भारतात बायसन, निलगाय, चौशिंगा असलेले काळवीट, अजून गजल आणि हरणाच्या विविध प्रजाती भारतात आढळणारे काही प्राणी आहेत. वाघ आणि सिंह असलेले दोन्ही प्राणी असलेला भारत हा जगातील एकमेव देश आहे. गीर हे वन आशियातील सिंहाचे शेवटचे उरलेले निवासस्थान आहे हे सांगितलं. आणि नद्या, तलाव आणि किनारपट्टीच्या भागात कासव, मगरी, घारियाल सुद्धा आढळत असतात. इथपर्यंत आपण प्रॉपर माहिती घेतलेली आहे. आपण सर्वांसाठी अभयारण्य किंवा यासाठी आपण वेगवेगळ्या योजना स्वीकारलेल्या आहे. म्हणजे यांचं संरक्षण होण्यासाठी आणि वेगवेगळे प्रोजेक्ट चालू केलेले आहे. म्हणजे प्रोजेक्ट म्हणजे कसं, कस्तुरी हरिण यासाठी आपण आपण 1970 मध्ये प्रोजेक्ट चालू केला होता. प्रोजेक्ट टायगर हा आपण 1972 मध्ये प्रोजेक्ट चालू केलेला होता. प्रोजेक्ट मगर, मगरींसाठी आपण प्रोजेक्ट चालू केलेला होता. 1987 साली. हत्तींसाठी 1992 साली आपण प्रोजेक्ट चालू केलेला होता. घारियाल प्रोजेक्ट 1982 साली चालू केला होता. सिंह प्रोजेक्ट, हे प्रोजेक्ट आपण प्रॉपर प्रोजेक्ट चालू केलेले आहे. लक्षात ठेवायचं आहे. कारण का, की हे प्रोजेक्ट चालू केल्यामुळे प्राण्यांची संख्या वाढण्यासाठी मदत होईल आणि आपण वेगवेगळे नॉर्म्स आणून आपण वेगवेगळ्या पद्धतीने, कशा पद्धतीने प्राण्यांचा बचाव केला जाईल, मानवी वस्तीवर आक्रमण जे प्राणी करतात ते कशा पद्धतीने थोपवलं जाईल
हा सर्व विचार केला गेलेला आहे आणि हे प्रोजेक्ट चालू केलेले आहे आणि जैवविविधता कशा पद्धतीने टिकवले जाईल हे कारणे हे प्रोजेक्ट चालू करण्यामागचे कारणे आहे. पुढे IUCN बघत होते आपण. IUCN बरोबर. IUCN म्हणजे काय? इंटरनॅशनल युनियन फॉर काय कन्झर्वेशन ऑफ नेचर अँड नॅचरल रिसोर्स. 1948 मध्ये IUCNची स्थापना झाली. जगातील सर्वात जुनी आणि सर्वात मोठी जगातील पर्यावरणीय संघटना आहे. लक्षात ठेवायचं आहे. IUCN ची स्थापना 1948 ची आहे. जगातील सर्वात जुनी आहे आणि सर्वात मोठी ही पर्यावरण स संघटना आहे. हे तुम्ही लक्षात ठेवा. आणि नैसर्गिक हॅलो सर. हां, लेक्चर चालू आहे. हां, बोला ना सर. आता काय ते कट करायला लावतो मी. कट करायला लावतो लेक्चरचं. हो. काय झालं बोला ना? थांबवतो लेक्चर. थांबा. मित्रांनो, थोडा प्रॉब्लेम झाला होता त्यामुळे आपलं लेक्चर थांबलं होतं. चला आपण कंटिन्यू करू. IUCN म्हणजे काय? इंटरनॅशनल युनियन फॉर कन्व्हेन्शन ऑफ नेचर अँड नॅचरल रिसोर्स. ही 1948 मध्ये स्थापना झाली आहे. जगातील सर्वात जुनी आहे आणि सर्वात मोठी पर्यावरण संघटना आहे. याला जागतिक संवर्धन असे सुद्धा म्हटलं जातं. म्हणजे नैसर्गिक स्रोतांच्या संवर्धनासाठी IUCN या आंतरराष्ट्रीय संघटनेवर आधारित वर्गीकरणात आपण खालीलपैकी बघू बरं का. आता कसं आहे, सामान्य प्रजाती असो, लुप्तप्राय प्रजाती असो, असुरक्षित प्रजाती असो किंवा दुर्मिळ प्रजाती असो किंवा स्थानिक प्रजाती असो, अशा पद्धतीने वर्गीकरण केले जातं. सामान्य प्रजाती म्हणजे काय? आपल्याला ज्या दिसतात त्या सामान्य आहे. म्हणजे सर आम्हाला तर सर्वच दिसतात असा मुलांचा प्रश्न असेल. सर्वच दिसतात म्हणजे कायमस्वरूपी. म्हणजे बघा गुरेढोरे आपल्याला कायमस्वरूपी दिसतात. साल दिसतात, देवदार वृक्ष आहे, उंदरं या सामान्य प्रजाती कुठेही आढळतात, कितीक पण आहे. बरोबर आहे का नाही? म्हणजे ज्या प्रजातींची लोकसंख्या पातळीच्या अस्तित्वासाठी मान्य मानली जाते, जी पुढे गुरेढोरे आहे, देवदार वृक्ष आहे, उंदरं आहे, म्हणजे भरपूर लोकसंख्या या सामान्य प्रजातीची आहे. असं लक्षात राहू द्यायचं आहे. भरपूर संख्या याची. लुप्तप्राय प्रजाती म्हणजे काय? या अशा प्रजाती आहेत की ज्या नामशेष होण्याच्या धोक्यात आहेत किंवा त्यांच्या लोकसंख्येत घट होण्यास कारणीभूत ठरलेले नकारात्मक घटक कार्यरत राहिलेले आहेत. अशा प्रजातींचे अस्तित्व टिकवणे कठीण आहे. अशा प्रजातींची उदाहरणं कोणत्या आहेत? काळवीट. आता काळवीटची संख्या अशी आहे की भरपूर कमी होत चाललेली आहे. म्हणजे लुप्त होण्याच्या मार्गावर आहे. लुप्त म्हणजे काही बोटावर मोजण्या इतकी संख्या आहे. काही वर्षानंतर हे टिकवले नाही. काळवीट असो, मगरी असो किंवा भारतीय जंगली गेंडा असो, हे गेंडे टिकवले नाही किंवा सिंहाच्या प्रजाती असो किंवा शेवटचा मकांक हवा माकड असो किंवा शांघाई असो, म्हणजे मणिपूरमध्ये ब्रो वॉटर हरण हे हरण असो, त्याला डान्सिंग डिअर सुद्धा म्हटलं जातं. हे डिअर जे असो हे लुप्तप्राय होण्याच्या मार्गावर आहे. हे एकदाचं लुप्त झालं की ते संपलं, मग म्हणजे ते अस्तित्वात नसेलच. मग या प्रजातींना टिकवायचं म्हणजे यांचं व्यवस्थित संगोपन करायचं, यांच्या शिकारावर मर्यादा घालायच्या, परत यांची प्रजाती वाढवायची, म्हणजे ह्या नामशेष होणार नाही. लक्षात राहू द्यायचं आहे. असुरक्षित प्रजाती अशा प्रजाती आहे की ज्यांची लोकसंख्या त्या पातळीपर्यंत घसरलेली आहे जिथून नकारात्मक घटक कार्यरत राहिल्यास नजीकच्या भविष्यात ती धोक्यात असलेल्या श्रेणीत जाण्याची शक्यता आहे. म्हणजे काही दिवस यांचं संगोपन नाही व्यवस्थित कधी केलं, म्हणजे आपण म्हणत नाही का कधी असुरक्षित आहे, म्हणजे मला व्यवस्थित माझं संगोपन किंवा मी व्यवस्थित नाही कधी जीवन जगण्यासाठी व्यवस्थित कधी होत नसलं तर मी कसा राहील? असुरक्षित राहील. प्रजातींचं तसं आहे. यांना नाही कधी टिकवलं, यांचं संगोपन नाही कधी केलं, तर हे काही दिवसानंतर कुठे जातील? लुप्तप्राय प्रजातीमध्ये हे जातील. पहिल्यांदा दुर्मिळ प्रजातीमध्ये जातील, नंतर ते लुप्तप्राय होतील. म्हणजे आता ते कसं आहे? असुरक्षित आहे. म्हणजे निळी मेंढी असो, आशियाई हत्ती असो, बघा गंगेतील डॉल्फिन असो, इत्यादी प्रजातींची उदाहरणे कधी बघितली तर ते असुरक्षित आहे. असे
आयुसींनी प्रजातींचे वेगवेगळे प्रकार केले आहे. बघा, दुर्मिळ प्रजाती म्हणजे काय? जर त्यांच्यावर परिणाम करणारे नकारात्मक घटक कार्यरत राहिले तर कमी लोकसंख्या असलेल्या प्रजाती धोक्यात असलेल्या किंवा असुरक्षित श्रेणीत जाऊ शकतात. आणि हिमालयीन तपकिरी अस्वल असो, जंगली आशियाई म्हैस असो, काळवीट असो, कोल्हा असो, धनेश असो, या धनेश हा पक्षी आहे. या प्रजातींची उदाहरणे हे कसे दुर्मिळ आहे. घुबड सुद्धा दुर्मिळ आहे, म्हणजे ते दिसत नाही कधी. म्हणजे कधीतरी दिसतं आणि दिसलं तर दिसलं. असे ते दुर्मिळ प्रजाती आहेत. अशाच पद्धतीने अजून 2 प्रकार पडतात. एक स्थानिक आहे आणि एक लुप्त आहे. स्थानिक प्रजाती म्हणजे इथे बघ, इथे दाखवलेलं आहे. मिथून दाखवलेला आहे. अरुणाचल प्रदेशमधला मिथून हा प्राणी आहे. बघा, अशा प्रजाती आहे की ज्या काही विशिष्ट क्षेत्रामध्ये आढळतात. म्हणजे या क्षेत्रामध्येच तेव्हा त्या आढळतात. हां, जे सहसा नैसर्गिक आणि भौगोलिक अडथळ्यांद्वारे वेगळे केले जातात. अशा प्रजातींची उदाहरणे म्हणजे अंदमान निकोबारमधील टील असो, निकोबार कबूतर असो, अंदमान जंगली अरुणाचल प्रदेशामधील मिथून हा प्राणी असो. इथे मिथुन प्राणी दाखवलेला आहे. हा प्राणी कसा आहे? स्थानिक आहे. म्हणजे हा फक्त अरुणाचल प्रदेशमध्येच आढळतो. लक्षात राहू द्यायचं आहे. लुप्त प्रजाती इथे तुम्हाला काय दिसत आहे? आशियाई चित्ता दिसत आहे. आपल्याकडे चित्ता हा लुप्त झालेला आहे. बरोबर ना? आपण आता नामिबियातून चित्ता आणलेला आहे. हं. बघा, अशा प्रजाती आहेत की ज्या ज्ञात किंवा संभाव्य भागात शोध घेतल्यानंतर आढळत नाही. म्हणजे काय झालेलं आहे? लुप्त झालेले आहे. जिथे त्या आढळू शकतात. एखाद्या प्रजाती स्थानिक क्षेत्र, प्रदेश, देश, खंड किंवा संपूर्ण पृथ्वीवरून नामशेष होऊ शकते. अशा प्रजातींना काय म्हणतात? लुप्तप्राय प्रजाती असे म्हणतात. म्हणजे आशियाई चित्ता असो किंवा गुलाबी डोक्याचे बदक असो, हे लुप्त झालेले आहे. हं. या इथे तुम्हाला प्रॉपर चित्र दिसत आहे. मी आशियाई चित्ताचं इथे टाकलेलं आहे. लुप्तप्राय प्रजातींची संख्या बघू आता आपण किती. तर बघा, सस्तन प्राण्यांच्या 79 प्रजाती, पक्ष्यांच्या 44 प्रजाती, सरपटणाऱ्या प्राण्यांच्या 15 प्रजाती, उभयचर प्राण्यांच्या 3 प्रजाती आणि 1500 वनस्पती प्रजाती धोक्यात असल्याचे मानले गेलेले आहे. या इतक्या लुप्तप्राय प्रजातींची संख्या आहे. भारतातील वन्यजीव संवर्धन कशा पद्धतीने केले आहे ते सांगतो तुम्हाला. वन्यजीवांची संख्या आणि वनीकरणात झपाट्याने घट होत असल्याने पार्श्वभूमीवर भारतीय वन्यजीव संवर्धन आवश्यक झाले आहे. आणि संरक्षण, पर्यावरण विविधता असो, पाणी, हवा, माती आपल्या जीवन समर्थ प्रणालीने जतन केलेले आहे. प्रजातींच्या चांगल्या वाढीसाठी आणि प्रजननासाठी वनस्पती आणि प्राण्यांची आनुवंशिक विविधता देखील जतन केले आहे. इथे पॉइंट आहे काही. 1972 मध्ये एक सर्वसामान्य वन्यजीव कायदा लागू करण्यात आला, जो भारतात वन्यजीव संवर्धनासाठी आणि संरक्षणासाठी मुख्य कायदेशीर चौकट प्रदान करतो. या कायद्याचे 2 मुख्य उद्दिष्ट होते. पहिलं उद्दिष्ट काय होतं? हे 2 मुख्य उद्दिष्ट होते. पहिलं उद्दिष्ट बघा, वन्यजीव संरक्षण कायद्याचं 2 उद्दिष्ट तयार केलेले होते. बघा, कायद्याच्या अनुसूचीमध्ये सूचीबद्ध लुप्तप्राय प्रजातींना काय करायचं आहे? संरक्षण द्यायचं आहे, संरक्षण प्रदान करायचं आहे. आणि राष्ट्रीय उद्याने असतील किंवा अभयारण्य असतील किंवा बंद क्षेत्र म्हणून वर्गीकृत केलेल्या देशातील संवर्धन क्षेत्रांना कायदेशीर सहाय्य पुरवायचे आहे. म्हणजे या गोष्टींना सहाय्य कधी पुरवले तर आपोआप प्राण्यांची संख्या काय होईल? वाढायला सुरुवात होईल. इथे अनुसूचीमध्ये सूचीबद्ध लुप्तप्राय प्रजातींना संरक्षण कधी केलं तर ही सुद्धा प्रजाती काय होईल? वाढायला सुरुवात होईल. म्हणजे आता ते करण्यासाठी काय करावं लागेल? त्यांचं संगोपन व्यवस्थित करावं लागेल, शिकाऱ्यावर बंदी घ्यावी लागेल, कडक कायदे करावे लागतील, अशा गोष्टी कराव्या लागतील. तुमच्या प्रश्नामध्ये ज्यावेळेस तुम्ही उत्तर लिहाल तेव्हा हे मुद्दे यायला पाहिजे, तेव्हा तुमचा प्रश्न प्रॉपर बरोबर होईल. बघा, या कायद्यात 1991 मध्ये व्यापक सुधारणा करण्यात आली. जो कायदा केलेला होता, या कायद्यामध्ये 1991 मध्ये सुधारणा करण्यात आली. दंड अधिक कठोर करण्यात आले. आत्ताच सांगितलं मी तुम्हाला. बघा, पहिलेही दंड होता, परंतु अधिक कठोर केले आणि विशिष्ट वनस्पतींच्या प्रजातींचे संरक्षण
लुप्तप्राय वन्य प्राण्यांचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी तरतूद केलेली आहे. 1991ला जी सुधारणा करण्यात आली. म्हणजे 1972च्या कायद्यातली सुधारणा कधी करण्यात आली आहे? 1991 मध्ये करण्यात आली. दंड पण वाढवण्यात आलेला आहे आणि संरक्षण आणि संवर्धन कशा पद्धतीने केले जाईल हे सुद्धा सांगितलेले आहे 91 मध्ये. वनस्पती आणि प्राणी प्रभावी संवर्धनाच्या उद्देशाने भारत सरकारने युनेस्कोच्या मनुष्य जीवावरण कार्यक्रमाच्या साहाय्याने विशेष पावले उचललेली आहे. बघा, युनेस्कोनं सुद्धा आपल्याला सपोर्ट केलेला आहे. आणि आपण तशा पद्धतीने पावले सुद्धा उचललेली आहे. आता पावले कशा उचललेले बघा, या प्रजातींच्या आणि त्यांच्या अधिवासाचे शाश्वत पद्धतीने संरक्षण करण्यासाठी आपण प्रोजेक्ट टायगर हा राबवलेला आहे. 1973 पासून प्रोजेक्ट टायगर लागू झाला आपल्याकडे पहिला. आणि वाघ हा भारतीय प्राणी म्हणून आपण पहिल्यांदा हा लागू झालेला होता. आणि 1973 नंतर आता हळूहळू कधी बघितलं तर वाघांची संख्या 3100, 3200, 3300, 67, 3167 पर्यंत वाघांची संख्या गेलेली आहे. दर 4 वर्षांनी आपल्याकडे व्याघ्रगणना होते आणि त्या व्याघ्रगणनेमध्ये 2006 पासून 2006, 2010, 2014 असो, 2018 असो, 2022 असो आणि आता 2026, 2022 मध्ये सुद्धा वाघांची संख्या आपल्याला 200 न वाढलेली दिसेल. कारण आपण साठी विशेष पावले उचललेले आहे. प्रोजेक्ट एलिफंट असो, म्हणजे 1992ला प्रोजेक्ट एलिफंट चालू झालेला होता. हाती मेरे साथी ही योजना आपण चालू केलेली होती आणि प्रोजेक्ट एलिफंटला सुद्धा व्यवस्थित सहाय्य केलेलं होतं. यासारख्या विविध योजना सुरू करण्यात आलेल्या आहेत. मग तुम्हाला इथे मी 2च सांगितले. प्रोजेक्ट कस्तुरी आहे, प्रोजेक्ट काळवीट आहे, प्रोजेक्ट अस्वल आहे, प्रोजेक्ट घारियार आहे, प्रोजेक्ट कासव आहे. असे प्रोजेक्ट वेगवेगळे प्रोजेक्ट आहे. प्रोजेक्ट मगर प्रोजेक्ट आहे, मगरींसाठीचा प्रोजेक्ट आहे. तेव्हा हे प्रोजेक्ट आपण चालू केलेले आहे. प्राण्यांचे संरक्षण आणि संवर्धन करणे हा यामागचा उद्देश आहे. बघा, भारत सरकारने मगरी प्रजनन प्रकल्प आत्ताच सांगितला हा चालू केलेला होता. हंगुल प्रकल्प चालू केलेला होता. हिमालयीन कस्तुरी हरणांचे संवर्धन रोखण्यासाठी कस्तुरी प्रकल्पही चालू केला होता. पहिल्यांदा हंगुल प्रकल्प चालू झालेला दिसतो आपल्याला 1970 मध्ये. 1985, 75च्या कालखंडामध्ये, 87च्या कालखंडामध्ये हे चालू झालेलं दिसतं. कस्तुरी मृग हा सुद्धा आपल्याला प्रकल्प चालू झालेला दिसतो. अशा आहे. प्रोजेक्ट टायगर बद्दल थोडी माहिती बघू. इथे टायगर दाखवलेला आहे, टायगर क्यूब दाखवलेला आहे मी. बघा, प्रोजेक्ट टायगर 1973 पासून राबवलं जात आहे. वैज्ञानिक, सौंदर्यात्मक आणि सांस्कृतिक आणि पर्यावरणीय मूल्यांसाठी भारतातील वाघांचा व्यवहार, लोकसंख्येची देखभाल सुनिश्चित करणे आणि लोकांच्या फायद्यासाठी, शिक्षणासाठी आणि आनंदासाठी नैसर्गिक वारसा म्हणून जैविक महत्त्वाच्या क्षेत्रांचे जतन करणे या योजनेचा मुख्य उद्देश आहे. बघा, प्रोजेक्ट टायगरचा मुख्य उद्देश काय आहे तो मी यामध्ये तुम्हाला इतकं काहीच प्रोजेक्ट टायगर असा इतकी वाघांची संख्या हे काहीच सांगितलेलं नाही. ते एन्व्हायरमेंटमध्ये प्रॉपर तुम्हाला सांगणार आहे. इथे फक्त जे सांगत आहे ते लक्षात ठेवायचं आहे. काय? वैज्ञानिक, सौंदर्यात्मक, सांस्कृतिक आणि पर्यावरणीय मूल्यांसाठी भारतातील वाघांचा व्यवहार, लोकसंख्येची देखभाल सुनिश्चित करणे आणि लोकांच्या फायद्यासाठी, शिक्षणासाठी, आनंदासाठी नैसर्गिक वारसा म्हणून जैविक महत्त्वाचे क्षेत्रांचे जतन करणे हा या योजनेमागचा उद्देश आहे. असा प्रोजेक्ट टायगर. आणि इथे बघा, इथे मी तुम्हाला एलिफंट दाखवलेला आहे. तुम्हाला सर्वांना दिसत असेल हा एलिफंट. प्रोजेक्ट एलिफंट जंगली हत्तींचे मुक्त लोकसंख्या असलेल्या बघा राज्यांना मदत करण्यासाठी प्रोजेक्ट एलिफंट 1992 पासून चालू करण्यात आला. आता मधमाशी प्रकल्प सुद्धा चालू करण्यात आलेला आहे. म्हणजे एलिफंट काही दिवसांमध्ये असं आढळलं होतं की एलिफंट जे आहे, हत्ती जे आहे, हे रेल्वे रोडवर जातात आणि रेल्वे रोडवर गेल्यामुळे ते रेल्वेला धडकतात आणि तिथे हत्तींची संख्या कमी होत आहे, म्हणजे मरण पावतात. यामुळे हत्तींची संख्या सुद्धा कमी होत आहे. म्हणून ऑपरेशन बीज हे राबवलेलं होतं. ऑपरेशन बीज म्हणजे
ज्या ठिकाणी रेल्वे रूळ आहे त्या ठिकाणी मधमाशांचा आवाज हा भोंग्यांद्वारे किंवा स्पीकरमध्ये कॅप्चर करून ठेवणे आणि रेल्वे ज्यावेळेस यायच्या पहिले 2, 4, 5 मिनिटं पहिले ते चालू करणे. म्हणजे हत्ती मधमाशांच्या आवाजाला घाबरून रेल्वे रुळावरून बाजूला होतील, असा प्रोजेक्ट बी सुद्धा आपण चालू केलेला होता. म्हणजे यासाठी हत्तींचे संवर्धन करण्यासाठी. बघू प्रोजेक्ट एलिफंट हाथी मेरे साथी या योजनेनुसार चालू करण्यात आला होता. 1992ला प्रोजेक्ट एलिफंट चालू करण्यात आला होता. हत्तींच्या ओळखल्या गेलेल्या व्यवहार, लोकसंख्येचे त्यांचे नैसर्गिक अधिवास, दीर्घकालीन अस्तित्व सुनिश्चित करणे हा यामागचा उद्देश आहे. हा प्रकल्प 16 राज्यांमध्ये राबवला जात आहे. जवळ-जवळ प्रोजेक्ट म्हणजे ह्या हत्ती प्रकल्प हत्तीसाठी आपण जवळ-जवळ 31 ते 32 अभयारण्य भारतातील सुनिश्चित केलेले आहे आणि प्रोजेक्ट टायगरसाठी जवळ-जवळ 54 ते 55 हे अभयारण्य सुनिश्चित केलेली दिसतात. महाराष्ट्रातले 6 व्याघ्र प्रकल्प तर नुसते महाराष्ट्रामध्येच आहे. बघा असे व्याघ्र प्रकल्प आहे. समजतंय का तुम्हाला? बघा पुढे समुदाय आणि संवर्धन प्रॉपर डिस्क्रिप्टिव्हमध्ये ज्या पद्धतीने लिहायला पाहिजे त्याच पद्धतीने घेत आहे. मी तुम्हाला अजून हे काही शिकवलेलं नाही. म्हणजे वने, भारतातली वने ते काही शिकवलेलं नाही. ते नंतर घेणार आहे. पहिल्यांदा डिस्क्रिप्टिव्ह, नंतर ऑब्जेक्टिव्ह प्लस डिस्क्रिप्टिव्ह, नंतर महाराष्ट्र ऑब्जेक्टिव्ह डिस्क्रिप्टिव्ह एकत्र अशा पद्धतीने घेत आहे. बघा भारतातील काही भागामध्ये स्थानिक समुदाय सहकारी अधिकाऱ्यांसह या अधिवासाच्या संवर्धनासाठी धडपडत आहे. हे लक्षात घेऊन की केवळ यामुळे त्यांची स्वतःची दीर्घकालीन उपजीविका सुरक्षित होईल. राजस्थानमध्ये सारिस्का व्याघ्र प्रकल्प गावकऱ्यांना वन्यजीव संरक्षण कायद्याच्या हवाला देत असल्याने खाणकामाविरोधात लढा दिला होता. बघा त्या ठिकाणी म्हणजे इथे राजस्थानचं उदाहरण दिलेलं आहे. मी नोट्स काढताना प्रॉपर एन-सी-आर-टीचा उपयोग घेतलेला आहे. राजस्थानचा सारिस्का अभयारण्याचा त्या ठिकाणी खाणकाम केलं जात होतं. खाणकाम हे केल्यामुळे वाघांच्या जीवाला धोका राहू शकतो असं गावकऱ्यांनी कंप्लेंट केली आणि या प्रकल्पाला विरोध केला होता. म्हणजे इथे वन्यजीव हे व्याघ्र सुरक्षित राहतील या कारणामुळे बघा अनेक भागात गावकरी स्वतः अधिवासांचे काय करतात संरक्षण करत आहे आणि सरकारी सहभाग स्पष्टपणे नाकारत आहे. राजस्थानच्या अलवार जिल्ह्यात 5 गावांच्या रहिवाशांनी 1200 हेक्टर जंगल बघा भैरादेवी डाकव सोनचुरी म्हणून घोषित केलेले आहे. लक्षात राहू द्यायचं आहे. असे उदाहरणं तुम्हाला द्यावे लागतात उत्तर लिहिताना. त्यांचे स्वतःचे नियमन आणि कायदे घोषित केले आहे जे शिकार करण्यास परवानगी देत नाही. कोणत्याही बाह्य अतिक्रमणापासून वन्यजीवांचे संरक्षण हे गावकरी करत आहे. कुठे? अलवर जिल्ह्यामध्ये 5 गावातील रहिवाशांनी इतकी जमीन ठेवलेली आहे. 1200 हेक्टरच्या आणि सोनचुरी म्हणून याला घोषित केलेलं आहे. बघा पुढे निसर्गाची पूजा ही एक शतकानुशतके जुनी आदिवासी श्रद्धा आहे. निसर्गाला देव मानले जातात. म्हणजे आदिवासींमध्ये प्रथा अशी असते निसर्ग कधी कोपला तर भरपूर वाईट होईल. निसर्ग कोपल्यात भरपूर तापमान होईल, दुष्काळ पडेल, भरपूर पाऊस पडेल म्हणून निसर्गाची पूजा केली जाते आणि अशी आदिवासींची श्रद्धा सुद्धा आहे जी निसर्गाच्या सर्व सृष्टीचे संरक्षण केले पाहिजे या आधारावर ते आधारित आहे. अशा समजुतींना सेक्रेड ग्रोव्ह, देव आणि देवतांची जंगले नावाच्या प्राचीन स्वरूपात अनेक शुद्ध जंगले जतन केले आहे. देवतांचं जंगल आहे असं सुद्धा त्यांनी जतन करून ठेवलेलं आहे. जंगलांचे हे भाग किंवा मोठ्या जंगलांचे काही भाग स्थानिक लोकांनी अबाधित ठेवले आहे आणि त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप करण्यास बंदी आहे. काही समाज एका विशिष्ट वृक्ष राखून ठेवतात आणि त्यांनी प्राचीन काळापासून ते जतन केलेले आहे. म्हणजे काही समाजामध्ये सुद्धा वृक्षाची पूजा केली जाते. ह्या वृक्षामध्ये देव आहे. म्हणजे उदाहरणार्थ कृष्ण भगवान हे यात बसलेले आहे, लिंबाच्या झाडात बसलेले आहे. असे की म्हणजे लिंबाचं झाड सोडलं पाहिजे नाही. असे काही वृक्ष असतात त्याला देवाची उपमा दिलेली आहे. निसर्गातील पूजा
ही शतकानुशतके जुनी आदिवासी श्रद्धा आहे, जी निसर्गाच्या सर्व सृष्टीचे संरक्षण केले पाहिजे, हे असे ठरवले गेलेले आहे. लक्षात ठेवायचं आहे. हे इतकं झालं आपलं संस्कृतीचा समावेश आहे. प्रत्येक निसर्ग त्यांच्या निर्मितीच्या संवर्धनाच्या स्वतःच्या पारंपरिक पद्धती आहे. पवित्र गुणांचे श्रेय अनेकदा झरे, पर्वत, शिखरे, वनस्पती, प्राण्यांना दिले जातात आणि ते जवळून संरक्षण केले जाते. बघा, तुम्हाला असे काही मंदिराभोवती मकाऊ आणि लंगरांचे सैन्य सापडेल. त्यांना दररोज खायला दिले जाते आणि मंदिरातील भक्तांचा एक भाग म्हणून मानले जाते. राजस्थानमध्ये बिश्नोई गावामध्ये बिश्नोई जमात ही प्राण्यांवर भरपूर प्रेम करते. आत्ताच तुम्ही बिश्नोई जमातीविषयी सलमान खान विषयी हे प्रकरण ऐकलं असेल. हरणाची शिकार केली होती बिश्नोई जमातीनं, हल्ला केला आणि असं केलं बिश्नोई जमात, कारण प्राण्यांवर प्रेम करणारी जमात आहे. आणि आसपासच्या काळवीट म्हणजे चिंकारा, निलगाय, मोराच्या कळपांकडे समुदायांचा अविभाज्य भाग म्हणून पाहिले जाऊ शकते आणि कोणताही त्यांना हानी पोहोचवत नाही. आणि हानी कधी पोहोचवली तर ही जमात किंवा या जमातीतील लोक किंवा त्या गावातले लोक सुद्धा त्यांनी एक शिक्षा तयार करून ठेवलेली आहे. बघा, हिमालयातील प्रसिद्ध चिपको चळवळीने केवळ अनेक भागामध्ये जंगलतोडीचे यशस्वी प्रतिकार केला नाही, तर हे देखील दाखवून दिले आहे स्थानिक प्रजातींसह सामुदायिक वनीकरण मोठ्या प्रमाणात यशस्वी होऊ शकतं. बघा, हिमालयामध्ये चिपकोचं आंदोलन झालं होतं. म्हणजे उत्तराखंड, हिमाचल प्रदेशच्या भागामध्ये सुंदरलाल बहुगुणा यांनी चिपको आंदोलन, तसं अपिक्को आंदोलन केरळमध्ये सुद्धा झालं होतं. पश्चिम घाट बचाव आंदोलन झालं होतं, झाडं तोडू नका म्हणून. बघा, चिपको आंदोलन म्हणजे ते झाडांना अशी मिठी मारून बसत होते. म्हणजे झाडांवर तुम्ही अशा पद्धतीने कुऱ्हाडीने वार करत आहेत, तर पहिल्यांदा माझ्यावर वार करा, कारण झाडामध्ये जीव आहे. अशा पद्धतीने आंदोलन यशस्वी झाले आहे आणि हे असे यशस्वी झाले तर काय होईल? सामुदायिक वनीकरण मोठ्या प्रमाणात यशस्वी होऊ शकते. लक्षात ठेवायचं आहे. पुढे बघा, कृत्रिम रसायन वापराशिवाय वैविध्यपूर्ण पीक उत्पादनाची पुरेशी पातळी काय आहे? शक्य आहे. आणि आर्थिकदृष्ट्या व्यवहार आहे. हे शेतकरी आणि टिहरी नौदानेतील बीज बचाव आंदोलनांसारखे नागरिकांनी घटना केलेल्या आहे. बघा, नौदान्यातील बीज बचाव आंदोलन, हे बीज बचाव आंदोलन सुद्धा झालं होतं. त्यामुळे बीज बचाव आंदोलनाचं जे पारंपरिक बीज आहे, तुम्ही तसंच लावा आणि जगवा. कारण काय होतं, तुम्ही बीज लावलं आणि त्यावर विविध प्रकारचे औषधं कधी फवारले तर जमिनीचं असो, लोकांचं असं इथे काय आहे, नुकसान होणार आहे. म्हणून बीज बचाव आंदोलन हे चालू झालं होतं. भारतात संयुक्त वन व्यवस्थापन JFM कार्यक्रम खराब झालेल्या जंगलांच्या व्यवस्थापनासाठी आणि पुनर्संचयनात स्थानिक समुदायांना सहभागी वाढवण्यासाठी एक चांगलं उदाहरण आहे. 1988 साली ओडिशा राज्याने संयुक्त वन व्यवस्थापनाचा पहिला ठराव मंजूर केला आणि तेव्हापासून कार्यक्रमात औपचारिकपणे अस्तित्व आहे. सुरुवातीला ओडिशा राज्याने सुरुवात केली होती. JFM हे स्थानिक म्हणजे ग्रामीण संस्थांच्या निर्मितीवर अवलंबून आहे, ज्या मुख्यतः वन विभागाद्वारे व्यवस्थापित केलेल्या खराब जमिनीवर संरक्षण उपक्रम हाती घेतला आहे. म्हणजे ज्या जमिनी खराब झालेल्या आहे त्यांचं संवर्धन करायचं आहे. त्यांच्या बदल्यामध्ये समुदायाच्या सदस्यांना बिगर लाकूड वन उत्पादनासह यशस्वी संरक्षणाद्वारे कापणी केलेल्या लाकडांचा वाटा सारख्या मध्यस्थ लाभ मिळवायचा हक्क आहे. खराब जमिनींवर झाडे जगवायची, झाडे उगवायचे आणि त्या जमिनींवर उगलेल्या झाडांचा आपण काय इंधन म्हणून वापर करू शकतो, असा सुद्धा यामध्ये प्रोजेक्ट राबवलेला होता. पुढे बघा, भारतातील पर्यावरणीय विनाश आणि पुनर्रचना या दोन्हींच्या गतशालेतून स्पष्ट ठरलं असं आहे की सर्वत्र स्थानिक समुदायांना नैसर्गिक संसाधनांच्या व्यवस्थापनामध्ये सहभागी व्हावे लागते. परंतु निर्णय घेण्याच्या केंद्रस्थानी स्थानिक समुदायांना अजून बराच पल्ला गाठायचा आहे.
ज्यावेळेस आपण उत्तराची सुरुवात करतो त्यावेळेस प्रॉपर लिहायचं आणि ज्यावेळेस शेवट करतो अशा पद्धतीने शेवट यायला पाहिजे. लोक केंद्रित, पर्यावरणपूरक आणि आर्थिकदृष्ट्या फायदेशीर असे आर्थिक किंवा विकासात्मक कार्यक्रम स्वीकारतील. अशा पद्धतीने आपण डिटेलमध्ये जवळ-जवळ 12-13 मुद्दे बघितलेले आहेत. कशाबद्दल बघितलं आपण 12 ते 13 मुद्दे? समुदाय आणि वनसंवर्धन किंवा समुदाय आणि सजीव संवर्धन कशा पद्धतीने केलं पाहिजे, ते संवर्धन करण्यासाठी भारतातले अनेक ठिकाणचे उदाहरण घेतलेले आहे आणि कुठे-कुठे संवर्धन केलेले आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगितलं. आता जैविक राखीव क्षेत्र बघू. जैविक राखीव म्हणजे जीवावरण राखीव क्षेत्र स्तरीय आणि किनारा भागात एक अद्वितीय आणि प्रातिनिधिक परिसंस्था आहे, जे युनेस्कोच्या मनुष्य आणि जीवावरण MAB कार्यक्रमाच्या चौकटीत आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळखली जाते. खाली दर्शवलेल्या 3 उद्दिष्ट साध्य करण्यासाठी जीवावरण राखीव क्षेत्राचे उद्दिष्ट आहे. जीवावरण राखीव क्षेत्राचे हे उद्दिष्ट लक्षात ठेवायचे आहे. बघा, संवर्धनाच्या संवर्धन, जैवविविधता आणि परिसंस्थेचे काय करायचे आहे? संवर्धन करायचे आहे. विकास करायचा, विकासासह पर्यावरणाचा संबंध प्रस्थापित करायचा आहे. आणि पुढचं लॉजिस्टिक्स बघा, संशोधन आणि देखरेखीसाठी आंतरराष्ट्रीय जाळे तयार करायचे आहे. आपल्याला वन्यजीवाच्या अंधाधुंद नाशाला आळा घालणारे काही मार्ग आहे. आता कोणकोणते मार्ग आहे? बघा, सरकारकडून प्रभावी वन्यजीव संरक्षण कायदा तयार केला पाहिजे. परत वनस्पती आणि प्राणी दोन्हींच्या संरक्षणासाठी भारताने सुमारे 4 किशोरवयीन जैव राखीव क्षेत्रांची स्थापना केलेली आहे. अशा पद्धतीने वन्यजीवाचं काय होईल? संरक्षण होईल. 1992 पासून भारत सरकारने अनेक वनस्पती उद्यानांना आर्थिक आणि तांत्रिक सहाय्य पुरवत आहे. कारण आर्थिक तांत्रिक सहाय्य पुरवलं की हे प्रोजेक्ट यशस्वी होतात. बघा, प्रोजेक्ट टायगरने असो, प्रोजेक्ट रायनो असो, प्रोजेक्ट ग्रेट इंडियन ट्यूब बस्टर असो, असे अनेक इतर पर्यावरण विकासात्मक प्रकल्प सुरू करणे गरजेचे आहे. अशा पद्धतीने कधी बघितले तर भारतात 89 राष्ट्रीय उद्याने म्हणजे आता ही राष्ट्रीय उद्याने 110च्या आसपास गेलेली आहे. वन्यजीव अभयारण्य क्षेत्र 502च्या आसपास वन्यजीव अभयारण्य क्षेत्र गेलेले आहे. आणि प्राणी उद्याने भारतात प्राणी उद्याने उभयचर उभारण्यात आले आहे. याशिवाय आपल्या सर्वांनी स्वतःच्या अस्तित्वासाठी नैसर्गिक परिसंस्थेचे महत्त्व समजून घेतले पाहिजे. अशा पद्धतीने आपले हे काम केलेले आहे. आता सर्वात महत्त्वाचं आहे 18 बायोस्फिअर रिझर्व्ह इन इंडिया. भारतातले 18 बायोस्फिअर रिझर्व्ह कोणकोणते आहे आणि कुठे आहे? आता हा टॉपिक झाल्यानंतर आपण प्रॉपर दुसरा टॉपिकला सुरुवात करू. म्हणजे वनेच बघू, परंतु भाग 2 मध्ये. म्हणजे भाग 1, 2, 3 हे लेक्चर त्याचे होतील आणि पुढचे 3 लेक्चर महाराष्ट्राचे होतील. बघा, इथे नंदादेवी हे ठिकाण 18 बायोस्फिअर रिझर्व्ह पैकी इथे नंदादेवी तुम्हाला दिसत असेल. या ठिकाणी बघा उंचीवर इथे कांचनजंगा तुम्हाला दिसत असेल. इथे बघा मानस अभयारण्य आहे. हे आसाम राज्य, आसाममध्ये मानस आहे. नोकरेक आहे, इथे मेघालय आहे. मेघालयमध्ये तुम्हाला नोकरेक दिसत असेल. एक इथे बघा दिब्रू सायखोवा आहे. दिब्रू सायखोवा हे आसाममध्येच आहे. आणि दिहांग दिबांग जे आहे हे सुद्धा अरुणाचल प्रदेशमध्ये दिहांग दिबांग तुम्हाला आढळते. हे नंदादेवी उत्तराखंडमध्ये सांगितलं आणि कांचनजंगा हे सिक्कीममध्ये सांगितलं. इथे बघा सुंदरबन अभयारण्य तर इथे आढळतं. म्हणजे ते भारतात आहे आणि बांगलादेशामध्ये सुद्धा सुंदरबन अभयारण्य आहे. इथे बघा ओडिशामध्ये सिमलीपाल आहे. इथे ओडिशा हे राज्य आहे. इथे मध्य प्रदेश आहे. मध्य प्रदेशमध्ये कुठले आहे? अचानक मार हे मध्य प्रदेशमध्ये अभयारण्य आहे. इथे बघा कोल्ड डेझर्ट तुम्हाला दिसत असेल. हे कोल्ड डेझर्ट आहे. हे कोल्ड डेझर्ट तुम्हाला जम्मू काश्मीर या भागामध्ये कोल्ड डेझर्ट तुम्हाला बघायला मिळेल. इथे पन्ना अभयारण्य आहे. पन्ना अभयारण्य हे सुद्धा मध्य प्रदेशामध्ये आहे. हे कच्छ अभयारण्य आहे. हे कच्छ अभयारण्य हे कुठे आहे? बायोस्फिअर रिझर्व्ह हे कुठे आहे? गुजरातमध्ये आहे. हे कुठलं आहे? पाचमर्ती हे
हे सुद्धा मध्य प्रदेशमध्ये आहे. निलगिरी बरोबर तुम्हाला कर्नाटक आणि केरळच्या किनारपट्टीवर निलगिरी अभयारण्य किंवा बायोस्फिअर रिझर्व्ह तुम्हाला दिसत असेल आणि अगस्त्यमलाई हे केरळमध्ये आहे. पुढे ग्रेट निकोबारमध्ये बघितलं तर ग्रेट निकोबार बेटे आहे. तिथे सुद्धा आहे बायोस्फिअर रिझर्व्ह आहे. ग्रेट मन्नार आहे. मन्नारच्या आखात आहे. गल्फ मन्नार सुद्धा आहे आणि शेषाचलम अभयारण्य जे आहे किंवा शेषाचलम जे टेकडी आहे, या टेकड्यांवर सुद्धा तुम्हाला बायोस्फिअर रिझर्व्ह दिसेल. अशा पद्धतीने 18 बायोस्फिअर रिझर्व्ह इन इंडिया हे 18च्या 18 तुम्हाला समजले का? प्रॉपर नकाशा थांबवायचा आहे आणि तुम्ही वाचून घ्यायचा आहे. म्हणजे तुमचा प्रश्न 100% बरोबर येईल. तुम्हाला कळालं असेल तर बघा आता आपण पहिल्यापासून काय-काय बघितलं नकाशा थांबून वाचून घ्या. भाग 1 आणि भाग 2 अशा पद्धतीने लेक्चर घेतले. वनस्पतीला सुरुवात केली होती. नैसर्गिक झाडे-झुडपे, पार्श्वभूमी, नंतर घटक बघितले, जमीन, माती, तापमान, सूर्यप्रकाश, पर्जन्यमान हे सर्व घटकांवर मी प्रॉपर चर्चा केली. नंतर भारताची नैसर्गिक विविधता बघितली. इंग्रज आणि आपले वन्य संबंध बघितले. माउंटेन गले या टॉपिक बघितला सर्वे व्यवस्थित आणि ते झाल्यानंतर औषधी वनस्पती बघितल्या. सर्व स्पर्धगंध असो, जांभूळ असो, अर्जुन असो, बाबूल असो, कडुलिंबू असो, तुळशी असो, कचनार असो. नंतर राखीव वन, संरक्षित वन आणि वर्गीकृत नसलेली वने हे आणि नंतर भारतीय वनक्षेत्र भारतामध्ये वनांचा किती टक्के आहे, त्याचा लुप्तप्राय होत चाललेल्या जंगले कशा आहे, वन संवर्धन कशा पद्धतीने केले पाहिजे, वन धोरणांचा उद्देश कोणकोणता आहे हे सुद्धा आपण घेतलेलं होतं आणि संवर्धनाच्या धोरणाच्या खालील पावले उचलली गेलेली आहे ते पावले सुद्धा मी तुम्हाला सांगितली आणि ते झाल्यानंतर इथून आज वन्यजीव ऱ्हासांची काही कारणे आहेत ते सांगितले. भारतातील प्रतिष्ठा वन्यजीव सांगितलं. त्यानंतर IUCN म्हणजे काय हे सांगितलं. सामान्य प्रजाती, लुप्तप्राय प्रजाती, असुरक्षित प्रजाती, दुर्मिळ प्रजाती, स्थानिक प्रजाती, लुप्त प्रजाती याबद्दल तुम्हाला प्रॉपर माहिती सांगितली. ते झाल्यानंतर भारतातील वन्यजीव संवर्धन हे बघितलं आणि प्रोजेक्ट टायगर, प्रोजेक्ट एलिफंट हे सुद्धा बघितलं. नंतर समुदाय आणि संवर्धन कशा पद्धतीने दोघांचा मेळ घालून कशा पद्धतीने वने आणि प्राणी यांची संख्या वाढवता येऊ शकते हे आपण तुम्हाला हे डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. जवळजवळ 14-15 मुद्दे घेतलेले आहे. नंतर जैविक राखीव क्षेत्र सांगितलं आणि त्यानंतर हे झाल्यानंतर भारतामध्ये कोणते काय हे बघितलं आणि सर्वात शेवटी 18 बायोस्फिअर रिझर्व्ह हे इथपर्यंत आपण आलो होतो. मित्रांनो, यामध्ये तुम्हाला आज इथे आपले भारतीय वनांमधला दुसरा टॉपिक संपलेला आहे. तुम्हाला इथे काही प्रॉब्लेम असेल तर 100% विचारायचं आहे. आपण 100% भेटू. लवकरच आपली बॅच सुद्धा चालू होत आहे. धन्यवाद मित्रांनो. धन्यवाद. भेटू पुढच्या लेक्चरला.